ईर्ष्यामुळे दुर्घटनेमध्ये असं प्रवृत्ती असं खवले याबद्दल त्यांना सिल्वर अवॉर्ड सन्मानित करण्यात आलेला आहे. विनायक पाटील साहेब नवी मुंबईचे हे बी माझाचे पत्रकार रिझल्ट द्यायचा आहे. या माध्यमातून तुम्ही सर्वांनी एकत्र म्हणून आपल्या प्रत्येक विभागामध्ये नगरसेवक जसा नगरपालिकेचे आपण इलेक्शन लढतो नगरसेवकाचं सगळं काम करत असतो आपण त्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलो आणि आपल्या 22 महिन्यामध्ये आपल्या सरकारने जे काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवलं तर नक्कीच वाटतं मला या दोन्ही विधानसभेमधून जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला लीड मिळेल असं अपेक्षा मला वाटते. पुन्हा आजपासून आपण सर्वांनी या 22 महिन्यामध्ये या सरकारने जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पुस्तिका आपण त्या सर्व माध्यमातून देत सरकारच्या माध्यमातून मिळतील ते आपण पर्यंत पोहोचवा या माध्यमातून आम्हाला वाटतंय. मी जास्त वेळ घेत नाही. आपण सर्वांनी आज स्वागत रिझल्ट द्यायचा आहे. या माध्यमातून तुम्ही सर्वांनी एकत्र म्हणून आपल्या प्रत्येक विभागामध्ये नगरसेवक जसा नगरपालिकेचे आपण इलेक्शन लढतो नगरसेवकाचं सगळं काम करत असतो आपण त्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलो आणि आपल्या 22 महिन्यामध्ये आपल्या सरकारने जे काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवलं तर नक्कीच वाटतं मला या दोन्ही विधानसभेमधून जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला लीड मिळेल असं अपेक्षा मला वाटते. पुन्हा आजपासून आपण सर्वांनी या 22 महिन्यामध्ये या सरकारने जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पुस्तिका आपण त्या सर्व माध्यमातून देत सरकारच्या माध्यमातून मिळतील ते आपण पर्यंत पोहोचवा या माध्यमातून आम्हाला वाटतंय. मी जास्त वेळ घेत नाही. आपण सर्वांनी आज स्वागत माननीय मंत्री दीपकजी केसरकर साहेब, आमदार रवींद्र फाटक साहेब, माझे मार्ग आणि बेलापूर मतदारसंघ या 2 विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांची ही बैठक गेल्या शनिवारी सकाळी नाटा साहेब आणि चौगुले साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि एक आपण आपल्या विभागाची बैठक लावू आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता शिंदे साहेबांचा फोन आला की आपल्याला लोकसभेमध्ये सर्वत्र आपल्याला बैठका लावायच्या, माहितीच्या बैठक लावायच्या. मी साहेबांना सांगितलं तुम्ही 12 वाजता सांगताय परंतु सकाळी नाटा साहेब आणि चौगुले साहेबांची चर्चा झाली आणि या विधानसभेच्या आपण शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका लावू हा आमचा निर्णय झाला. मला या ठिकाणी याचा उल्लेख यासाठी करायचा आहे की शिवसेनेने संघटनेने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला 12 वाजता पण त्या अगोदर 9 ते 9:30 10 वाजता या विभागात बैठक घ्यायची असा निर्णय आम्ही घेतला होता नवी मुंबईकरांचा. अशा पद्धतीचा एक मेळावा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये मेळावा सुरू करायचा आहे आणि 2 दिवसात पहिला मेळावा लावायचा आहे कोल्हापूर वगैरे. मी ठामपणे सांगितलं साहेब आपण नवी मुंबईमध्ये मेळावा लावूया. काय म्हणाले 1 दिवसात ते तयारी करतील. मी म्हणालो साहेब 1 दिवसात नाही तुम्ही त्यांना 6 तासाचा अवधी दिला तरी नाटा साहेब आणि विजय चौगुले साहेब त्या शहराचं नेतृत्व करतात 6 तासामध्ये सुद्धा तुमचा भरगच्च मेळावा लावू शकता. हे तुमच्या विश्वासावर मी ठामपणे सांगितलं आणि 1 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मेळावा या नवी मुंबईत लागला आणि प्रचंड अशी रस्त्यावर प्रचंड गर्दी, हॉलमध्ये प्रचंड गर्दी असा मोठा मेळावा या नवी मुंबईमध्ये झाला 1 दिवसाच्या फक्त सामन्यामध्ये. त्यामुळे 6 तासाचा जरी अवधी दिला तरी सुद्धा नवी मुंबईचे शिवसैनिक हे पाहिजे ते करू शकतात. 10,000ची सभा करू शकतात, 1 लाखाची पण सभा घेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मनात जे काही आहे ते 100% खरं होणार कारण मुख्यमंत्र्यांना तुमची काळजी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तो विश्वास मुख्यमंत्र्यांचा संपादन केलेला आहे. त्यामुळे कुणीही नाटा साहेब आणि चौगुले साहेब काळजी करू नका. आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतील. याचं कारण या ठाणे जिल्ह्याला आपल्या सगळ्यांचे लाडके नेते धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या कार्यकारिणीतून त्यांच्या मार्गदर्शनातून आपण तयार झालेलो आहोत. आजचा जो हा मेळावा आहे ही जागा शिवसेनेला पाहिजे, त्या शिवसेनेचा उमेदवार पाहिजे हे सांगण्याकरता नाहीये. तर उमेदवार कोणीही असेल, महायुतीचा उमेदवार असेल त्याकरता
हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कुशीतून तयार झालेला, एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून काम करत असलेला हा नवी मुंबईतील शिवसैनिक आहे आणि आम्ही लढण्याकरता तयार आहोत हे सांगण्याकरता आजचा हा मेळावा आहे. असं होणार नवी मुंबईत, कसं होणार नवी मुंबईत काहीही वेगळं होणार नाही. नवी मुंबई हा महायुतीच्या पाठीमागे उभा राहणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि आमचे शिवसैनिक आहे. नवी मुंबईचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदेश देतील तेच नवी मुंबईत होणार आणि तेच काम आमचे शिवसैनिक करणार हे सांगण्यासाठी हा मेळावा. अनेक इच्छुक असतील, पक्षात इच्छुक असतील, आणखी कोण इच्छुक असतील, परंतु आपल्याला काम करत असताना दोनच चेहरे समोर ठेवायचे. दोन चेहरे कुठले तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेहरा आणि एक तुमच्या आमच्यातला काबाड कष्ट करून शून्यातनं विश्व निर्माण करून या महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख खुर्चीवर बसलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा चेहरा. हे दोनच चेहरे आपल्या समोर ठेवायचे. आपल्याला माहित आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलेला आहे. या महाराष्ट्रातून 45च्या वरती खासदार आम्ही निवडून आणणार. त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा या दोघांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवार हा आपल्या दृष्टीने महत्वाचा नाही आहे. आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द. आणि तो शब्द पूर्ण करत असताना आपण जो काही रेकॉर्ड केलेला मागच्या वेळी 5 लाखाने ही सीट आपल्याला निवडून आपण दिली होती. आपल्या सगळ्यांच्या काबाड कष्टातून लोक नंतर विसरले, परंतु आपण सगळ्यांनी मेहनत करून आपण जी खासदारकी निवडून दिली होती त्याच्यापेक्षा जास्त मतांच्या मताधिक्याने हा ठाणे लोकसभाचा उमेदवार निवडून येणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे आपण फक्त दोनच चेहरे, एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेहरा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आणि त्यांना आशीर्वाद असणारे त्यांच्या पाठीमागे असणारे नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा, हे लक्षात घेऊन आपल्याला काम करायचे. आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी काम करायचे. तुम्ही विचार करा, आपल्या एखाद्या कृतीमुळे आपण पाहतोय आता तुम्हाला आपल्या खासदारांचे जे आपण निवडून आणलं त्याचे फोन यायला लागले असतील. बऱ्याच जणांना फोन येत आहेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, फोन करतायत, अरे तू माझा आहे. बऱ्याचदा आपण फोन घेताना कंटाळा येतो. आता 15 मिनिटं काय फोन आपला कान खाणार. याआधी आपल्याला कंटाळा बोलत होते, आता आपल्या सगळ्यांचे वाढदिवस प्रत्येकाला आठवायला लागलेच आहे. आता असो, परंतु आपल्याला चुकून जरी काही नकाफटका आपला झाला आपल्याकडून, आपली सीट काही पडणार नाही किंवा तुम्ही त्यांना कोणाला मदत केली पण ते काही निवडून येणार नाही. परंतु जर आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना ठाणे शहराच्या बाबतीत जर मान खाली घालावी लागली तर या नवी मुंबईकर आणि ठाणेकरांना कोण विचारणार नाही. एवढं आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. हा माझा, तो माझा, रवींद्र पाटील का, नरेश मस्के का, प्रताप सरनाईक का, विजय चौगुले का, नाटा, अगदी आपला विजय माने असेल, किशोर पाटकर असेल. आमच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा नाही. आमच्या दृष्टीने आमच्या शिंदे साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला शब्द महत्वाचा आहे आणि त्यासाठी आमची शिवसेना काम करणार आहे आणि त्यासाठी हा मेळावा आहे. ती शपथ इंटरव्ह्यू देत आहे, चिव्या देत आहे, परंतु त्याच्याबद्दल आम्ही अजून वैयक्तिक बोललो नाही. पण आम्ही बोलायला गेलो ना तर खूप भारी पडेल. त्यातले बरेचसे शिवसैनिक नगरसेवक आपण गेला असतो सकाळच्या वेळी कार्यालयात तराईला, तेव्हा पूजा अर्चा करताना आपण पाहिलं असेल घंटी आपले वाजवत असतात आणि तोंडातून शिव्या देत असतात. हे खरं आहे की नाही सांगा, सांगा ना, खरं आहे की नाही. गौरे साहेब घंटी वाजवत असतात, एका बाजूला मंत्र एका बाजूला शिव्या. आणि तू कोणाच्या जीवावर झाला? पैसा खर्च न करता वाढदिवसाला येणार ते पण मुख्य आमचा पदाधिकारी नगरसेवक आणणार. 2 वेळा ते खासदार झाले. केवळ आपल्या कार्यकर्त्यांचं मॅग्नेट त्याच्या मागे होतं म्हणून ते झालेले. ती लोकसंपर्काची शक्ती
त्याची योग्यता काय हे आपल्याला दाखवायचे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ही आपली लोकसंपर्क सुटण्याची काढलेली शक्ती होती. ती शक्ती आपण आता काढून घेतलेली आहे त्याच्याकडनं आणि आता त्याला त्याची ताकद काय त्याची योग्यता काय आहे ती आपल्याला दाखवायचे आणि याकरता मेहनत आपल्याला करायची. प्रत्येक वार्डामध्ये शहर प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, जबाबदाऱ्या फिक्सेशन करा, तुम्हीच करा. वार्डनुसार शाखेनुसार निवडणुकीची जबाबदारी कोण काय करणार, कोण प्रचार करणार, कोण लोकांपर्यंत जाणार, कशा पद्धतीने जाणार हे त्याचं पूर्णपणे प्लॅनिंग आपण तयारी करायला ठेवा. तुम्ही सांगा आपल्यावर काय काय वेळ आहे, आपलं सुखदुःख असेल. तो माणूस एकनाथ शिंदे नावाचा माणूस कुटुंब प्रमुखासारखा आपल्या मोठ्या भावासारखा तो माणूस आपल्या पाठीमागे आलाय. ज्या ज्यावेळी एखादी गोष्ट येते, ज्या ज्यावेळी एखादी संकट येतं त्यावेळी 10 ते 15 मिनिटात 25 ते 30 मिनिटांमध्ये रात्री 2 वाजता पण आपण वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतो आणि 10व्या मिनिटाला मी मुख्यमंत्री आहे, मी मंत्री आहे हे सगळं सोडून ते एकनाथ शिंदे मुंबईकर आणि ठाणेकर मजबूत तर एकनाथ शिंदे साहेब मजबूत हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. या ठिकाणी बऱ्याच योजना आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या. महिलांसाठी योजना आहेत, पुरुषांसाठी योजना आहेत, कामगारांसाठी योजना आहेत. आपण सगळ्यांना त्याचं प्रशिक्षण आपण देणार आहोत. आपण जेव्हा लोकांच्या घरी जाणार त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. परंतु लोकांची काळजी घेणारा मुख्यमंत्री मला उदाहरण देतो. वयश्री योजना जी आता सांगितली 5 ते 6,000 फॉर्म साहेब आहेत, चौगुले साहेब आहेत, चांगल्या आमचे आमदार आदरणीय पाठक साहेब आहेत. चांगल्या वागल्यानंतर बोलू नये, वेगळे सगळे चांगले वागते बोलल्यानंतर मला बोलायची पाळी आली. पाठक साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, सगळेच आपण सगळ्यांच्या नाव घेत नाही. बराच वेळ झाला आहे, 9 वाजायला आले. आणि तुम्हाला एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो, ही लढाई आहे, ही लढाई विकासाची लढाई आहे. आणि विकासाची जेव्हा लाट येते त्याला त्या लाटेला कोणी थोपवू शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असे काही धुरंधर नेते आहेत की त्यांना कळतं की आपण कधीच एवढं काम केलेलं नाही आहे. आणि ही जी लाट संपूर्ण भारतामध्ये आलेली आहे ही विकासाची लाट आहे, की आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जी लाट आदरणीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी सुरू केलेली आहे ही आपल्याला थोपवता येणार नाही. आणि थोपवायची असेल तर कशी थोपवायची, तर आपल्याला एक सहानुभूतीची लाट तयार करायला लागेल. आणि तुम्हा आम्हाला पहिलं कर्तव्य हे आहे की आपण घरोघर जाऊन सांगितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आज विकासाची गरज या महाराष्ट्राला, महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतं. ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज आहे त्यावेळेला सह्याद्री महाराष्ट्राच्या हिमालयाच्या दर्शनासाठी धावून गेले नाही. आणि म्हणून आज केवळ मराठी माणसांबद्दल बोलायचं परंतु त्यांच्यासाठी काय करायचं नाही अशी जी लोक आहेत. मला एवढंच आपल्याला सांगायचं की जसं मी शिक्षण मंत्री तसं मराठी भाषेचं पण म्हणतो. मराठी भाषेचं धोरण 26 वर्षामध्ये होऊ शकलेलं नव्हतं. ते धोरण आदरणीय शिंदे साहेबांनी मला भाषाचा मंत्री झाल्यानंतर अगोदर सांगितलं, तुला काय करायचं आहे तर मराठी भाषेचं धोरण या ठिकाणी आणायचं आहे. मराठी मुंबई, मराठी नवी मुंबई, मराठी ठाणे, परंतु बोलताना लोक हिंदीत बोलतात. याच्या पुढे कुठल्याही ऑफिसमध्ये जायचं असेल तर त्या ऑफिसरला सुद्धा मराठीमध्ये बोलायला लागेल आणि काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मराठी भाषेचा स्वाभिमान म्हणतात. आणि म्हणून असे मी आपल्याला सांगू इच्छितो की जगभरातली मराठी माणसं आता एकत्र झालेली आहे. कशासाठी एकत्र झालेली आहे? तुमच्या आमच्या विकासासाठी एकत्र झालेली आहे. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला जर्मनीला पाठवलं होतं महाराष्ट्र शिंदे साहेबांनी. तिथं जाऊन आलो, परंतु आम्ही करार केला. काय करार केला की महाराष्ट्रातल्या 4 लाख मुलांना जर्मनीमध्ये नोकऱ्या दिल्या जातील. आपल्यासाठी 6 केंद्र त्यांनी उघडलेली आहे वेलकम करण्यासाठी. विजा नुसता त्या मुलाला विजा मिळणार नाही तर फॅमिली विजा सुद्धा देण्याची तयारी दाखवली. जगातल्या कुठल्याही राष्ट्राने हे असे आपले दरवाजे कोणासाठी उघडे केलेले नाही, ते महाराष्ट्रातल्या लोकांसाठी का उघडे केले तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की कशा रीतीने चांगलं वागायचं, कशा रीतीने चांगलं बोलायचं. हे जे लोक आज बोलतायत खोटं बोलताय, खोटं बोलण्याचे ह्यांना शिकवण्या लावलेले आणि त्याच्यामुळे
तुम्हाला घरोघर जाऊन हा गैरसमज दूर केला पाहिजे. कोणीही मनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तो पैशाला विकला जाऊ शकत नाही. तो आपल्या जे आपले विचार असतील, जे तेजस्वी विचार असतील महाराष्ट्राचे, तेच कायम ठेवण्यासाठी काम करणार. आणि म्हणून काँग्रेसची संस्कृती काय होती याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. ठराविक लोकांचं त्या ठिकाणी त्यांना बरं वाटावं असे निर्णय घ्यायचे आणि त्याच्यावर निवडणुका जिंकायचे, ही काँग्रेसची संस्कृती होती. आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध एक मनुष्य स्वाभिमानाने उभा राहिला आणि त्या माणसाचं नाव होतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी सांगितलं की मतासाठी कोणाच्या मागून धावू नका. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला माझ्या पक्षाचं काँग्रेसबरोबर विलीनीकरण करायचं असेल तर त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन. त्यांच्या भाषेत सांगायचं तर मी माझं दुकान बंद करेन. हे बाळासाहेबांचे विचार होते. आज बाळासाहेबांचे विचाराची गद्दारी कोणी केली? कोण गेलं काँग्रेस बरोबर? ज्याचं लालूचांगण काँग्रेस पक्ष करत होते आज 30 वर्ष मातोश्रीवर बसलेली दिसतात. कुठली संस्कृती आहे? आणि म्हणून यांचं खरं स्वरूप हे महाराष्ट्राच्या समोर आणलं पाहिजे. सर्वसामान्य शिवसैनिकांची दिशाभूल होते, ती दिशाभूल थांबवण्याची आता वेळ आलेली आहे. मोदी साहेब वेळोवेळी कसे वागले ते बाळासाहेबांच्या विचारात होते की ते बाळासाहेबांच्या काय नेतृत्व राहिले हे मी लवकरच सगळं तिन्ही पक्षाच्या व्यक्तीने एक प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राला सांगणार आहे. आणि हा विचार घेऊन आपल्याला महाराष्ट्राच्या घरोघरी गेलं पाहिजे. महाराष्ट्र हे आपल्या राष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र चालला तर राष्ट्र चालणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती झालीच पाहिजे. ज्या ठिकाणी 40 लाख रुपयाची जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणली कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी तर त्याचे सत्कार होतात, पण तिथं 3,70,000 कोटीचे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांना मात्र नावं ठेवली जातात. 2 लाख रुपये फक्त आधारासाठी 2 कोटी किंवा 2.5 कोटी रुपये वाटणारे मुख्यमंत्री स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात. परंतु त्याच काळामध्ये 200 कोटी रुपये गोरगरिबांच्या उपचारासाठी वाटणारे मुख्यमंत्री कोण असतील तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आधीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु दिशाणी ठाणे जिल्ह्याची 100% धनुष्यबाणच असणार. आपल्याला निश्चितपणे खूप वेळ झालेला आहे. मला कल्पना आहे की तुम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत. खरं तर आज मोदी साहेब आलेले होते मुंबईमध्ये. त्यांच्या स्वागताला गेल्यानंतर मी थेट नवी मुंबईत येऊन थांबलो. मी म्हटलं की एवढी प्राधान्यता असते की माझ्यामुळे वेळ व्हायला नको, शेवटी चौगुले साहेबांच्या इथं जाऊन बसलो. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे की आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं. का पुढे घेऊन जायचंय? तुमच्या आमच्या मुलांसाठी कामं इथं निर्माण झाली पाहिजे. लाखो नोकऱ्या आपल्या सरकारने निर्माण केलेल्या आहेत. का सांगा मला की कोस्टल रोडचं काम होत नव्हतं, का अटल सेतू होत नव्हता, का मेट्रो होत नव्हती? स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल, परंतु आम्हाला काहीतरी आमचं मिळालं पाहिजे, ही जी भूमिका होती याच्यामधून महाराष्ट्र बाहेर आलेला आहे. महाराष्ट्राची प्रगती व्हायची असती तर महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे. आणि मग तो समृद्धी महामार्ग असेल तर मी काल केरळमध्ये गेलो होतो. आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मेळावा पार पडला. यामध्ये शिवसैनिकांपासून ते नेत्यांपर्यंत एकच मागणी ठाणे या शिवसेनेत लढवला पाहिजे. काय सांगाल, काय भूमिका शिवसेनेची ठरलेली आहे? आणि भाजप सुद्धा मागते, तर शिवसेनेची काय भूमिका आहे? शिवसेनेची भूमिका अशी आहे की पंतप्रधानांनी जे अबकी बार 400 पार हा जो घोषणा दिलेली आहे ती आम्हाला पुरं करून दाखवायची असेल तर 40च्या वर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायलाच लागेल. आणि हे करत असताना दोन्ही पक्षांना एकत्र राहायला लागेल. 2 मुख्य पक्ष आहेत, अधिक त्याच्याबरोबरच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर ह्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे हा मेसेज घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलेला आहे. आज जरी शिवसेनेचा मेळावा झालेला असला तरी लवकरच महायुतीचे मेळावे ही जागोजागी सुरुवात होती. आणि नंतर ही वज्रमूठ ज्यावेळेला आवळली जाईल त्यावेळेला विकासाच्या लाटेला, सहानुभूतीच्या लाटेने परतवण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याला चोख उत्तर हे महाराष्ट्राची जनता देईल. कारण सहानुभूतीवर जगण्याचं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही.
पाठीवर थाप म्हणून ज्याला बाळासाहेब लढ म्हणायचे त्याला शिवसैनिक लढत राहिला, ही वस्तुस्थिती आहे. आणि तसा तो शिवसैनिक लढत राहील. जे रडत राहतात ते रडत राहतात की आम्हाला सत्तेवरून काढलं, त्यांना कोणीही सत्तेवरून काढलं नाही. मी स्वतः याला साक्षीदार आहे की आम्ही सगळे सांगत होतो शिंदेसाहेबांना परत बोलवूया, सगळे एकत्र येऊया. आम्हाला काय उत्तर दिलं गेलं, तुम्ही सुद्धा जा, तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जा. ज्या नेत्याने प्रेम दिलं ना आमदारांना, एखादा आमदार आजारी पडला आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला रात्रीच्या रात्री हेलिकॉप्टर पाठवून त्याला जीवदान दिलं, ते शिंदेसाहेबांना कसे विसरणार. शेवटी आपल्याला पक्षाच्या संदर्भात जी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते ही सुद्धा आपल्याला खोडून काढायला लागेल. ही बैठक घेऊन मेळावे घेऊन विभागीय जे मेळावे घेत आहेत त्या विभागात नायकांचा विरोध केला जात आहे का? बिलकुल नाही. सर्वांना एकत्र घेऊन ही सीट सर्वोच्च मताने जिंकायची आहे हे आमचं लक्ष आहे. सर्वांचा योग्य तो मान ठेवला जाईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. आमचे जसे मेळावे होतात तसे भाजपचे सुद्धा मेळावे होतात, त्याच्यानंतर महायुतीचे एकत्र मेळावे होतील. सर्वांना एकत्र आणत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना आपली भूमिका सुद्धा सांगायला लागते. आणि ठाणेवासियांच्या मनामध्ये एकच चिन्ह असतं आणि ते धनुष्यबाण आहे. आणि त्याच्यामुळे इथं कोणी उमेदवार असला तरी तो धनुष्यबाणावर उभा राहावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. महायुतीचा जो काय निर्णय असेल तो घेऊन, शेवटी हा शिंदेसाहेबांचा ठाणे जिल्हा आहे, तर त्याच्यामध्ये उत्तुंग असं यश मिळवणं हे प्रत्येक शिवसैनिक त्याच्यासाठी बांधील आहे. आणि ती बांधिलकी जपण्यासाठीच आजचा मेळावा होता. हा मेळावा कोणाच्याही विरोधात नाही. हा महायुतीच्या पुढे होणाऱ्या मोठ्या मेळाव्याची ही पूर्वतयारी आहे. एवढंच मी या निमित्ताने भाजपचे आमदार आहे म्हणून त्यांनी याच्या जागेवर दावा केलाय. त्यामुळे ठाणा अद्यापर्यंत तुमच्याकडे त्याच्या काही सूत्र नाहीये, काय म्हणाल आपण? हे बघा, असं आहे की आता आपल्या आमदार ही खरं तर शिवसेनेचे जास्त या मतदारसंघात. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यातील 2 लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आणि 1 भाजपच्या वाटेला येणार हे पूर्वीपासून ठरलेलं होतं. असं असताना त्याच्यामध्ये आता काही जर चर्चा चालू असतील तर त्या चर्चासुद्धा आपापल्या कुटुंबामधली ही बाब असते. कुटुंबामध्ये आम्ही चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा ही कुटुंबापुरती मर्यादित असते आणि त्या बंद खोलीतून ज्याला आम्ही बाहेर पडतो त्याला आम्ही सगळे एक असतो, कारण आमचं एक कुटुंब आहे आणि हे महायुतीचं कुटुंब आहे. त्याच्यापेक्षा जास्त हे बाळासाहेबांचं कुटुंब आहे. बाळासाहेबांनी युती घडवली महाराष्ट्रामध्ये आणि ती युती आम्हाला कायम ठेवायची आहे. ते युती कायम राहावी म्हणून एवढा मोठा लढा आम्ही महाराष्ट्रामध्ये दिला. तो बाळासाहेबांच्या विचाराचा लढा होता. त्या लढ्याची अवहेलना करण्याचं जे काम करतात ते बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत. आज त्यांच्याबरोबर कोण लोक असतात, एकदा चित्र काढा. हे फोटो जरी बाळासाहेबांनी बघितले असते तरी बाळासाहेबांनी त्यावेळेला योग्य ती कारवाई केली असती. आज दुर्दैवाने बाळासाहेब तिथं आहेत, नाहीतर या लोकांना मातोश्रीची दारं कधीही उघडी झाली नसती. एवढं हे बघा, शेवटी महायुती म्हणून आपल्याला माहिती आहे की पालघरची सीट ज्यावेळेला आम्हाला भाजपने सोडली शिवसेनेला त्यावेळेला आपला उमेदवार सुद्धा दिलेला होता. शेवटी युतीमध्ये आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत आणि त्याच्यामुळे हे सगळं युतीमध्ये चालतंय. हे तुम्ही काँग्रेस किंवा त्यांचे दुसरे जे पवारसाहेबांची आता उरलेली राष्ट्रवादी आहे किंवा उद्धव साहेबांची उभाटा आहे यांच्या बाबतीत असं दाखवा. ते असं नाही करत. ते म्हणतात एकामेकांच्या विरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करूया. ही त्यांची बोलायची भाषा असते. आमची बोलायची भाषा अशी असते की कॅन्डिडेट कोण आहे त्याच्यापेक्षा तो महायुतीचा कॅन्डिडेट आहे. ही भावना महत्वाची असते. म्हणून पालघरला पण आता जी भाषणातल्या सगळ्यांचा एकूण सूर जो होता हा सूर शिवसेनेच्या धनुष्य बाणावर उभा राहणाऱ्या उमेदवाराच्यासाठी होता. पण इथली जागा जर भाजपकडे गेली तर तो सूर तसाच राहणार आहे का? हे बघा, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आज हे सगळं बोलून आपापसामध्ये वाद का निर्माण करायचे? आमच्या कार्यकर्त्यांना काही वाद निर्माण करायचे नाही. तुम्हाला संजीव गणेश नाईक या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे का? तुमच्या गमतीसाठी आम्ही आमच्यामध्ये वाद का निर्माण करायचे? केसरकर साहेब, संजीव गणेश नाईक या उमेदवाराला पाठिंबा असेल का? त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की कोण उमेदवार आहे हे महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील आणि आमचा जो कोण उमेदवार असेल तो किमान 5 लाख मतांच्या फरकाने निवडून येईल. एवढं मी तुम्हाला सांगतो. सर, हा तिढा कधीपर्यंत सुटणार? महायुतीचा जो उमेदवार असेल संजीव नाईक
भाजपने सर्व्हे केलेला आहे आणि राजन विचारे यांच्यापुढे इतर जर कोणी उमेदवार असेल तर राजन विचारे निवडून येतील असं ठामपणे सांगितलं जाते. त्यामुळे याचाच अर्थ भाजपच्या जो भाजप आणि शिवसेना शिंदे गट आहे त्यामध्ये महायुतीचा खडा पडेल का येणाऱ्या काळामध्ये? एक मला आपल्याला एवढंच सांगायचं की तुम्हाला एवढं डिटेलमध्ये माहिती आहे की भाजपच्या सर्व्हेमध्ये काय आहे, तर आमच्याही सर्व्हेमध्ये काय आहे ते एकदा सांगून टाका. कारण आमच्याकडे काही सर्व्हे नाही आहेत का, आमच्याकडे रिपोर्ट नाही आहेत का. शेवटी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची खडानखडा माहिती असते, त्याच्यामुळे ते हा रिपोर्ट घेणार नाहीत का? आणि तुम्ही असं काय समजता की संजीव नाईक हे आमचे विरोधक आहेत म्हणून? संजीव नाईक हे महायुतीचे एक भाग आहेत आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला महायुतीचा कॅन्डिडेट ठरेल त्याला चौगुले साहेबचा त्यांचाच प्रचार करत असणार, संजीव नाईक त्यांचाच प्रचार करत असणार आणि नाईक साहेबचा त्यांचाच प्रचार करत असणार, आमचे नहाटा साहेबचा त्यांचाच प्रचार करत असणार, मस्के साहेब असणार, फाटक साहेब असणार. इच्छुक असताना ते सगळे इच्छुक आहेत. परंतु एकदा कॅन्डिडेट ठरला की महायुती म्हणून आम्ही एक आहोत हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे गमतीने बोलता ते अनेक वेळेला लोक सिरियसली घेतात. म्हणून महायुतीचं जी वारा आहे तो संपूर्ण भारतामध्ये आहे आणि तीच पुढे लाट ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा येईल हे तुम्ही लवकर सर आहे. तर हा नेमका उमेदवारीचा तिढा कधीपर्यंत सुटणार? तिढा असं नाही आहे, हे छोटंसं घरामध्ये चाललेली चर्चा असते. लवकरच याच्यावर निर्णय होईल आणि तो निर्णय ऐकल्यानंतर तुमची खात्री होईल की सुवर्णमध्ये ह्याच्यामध्ये काढली. लोकसभा हे कोणाकडे जाणार, शिवसेनेकडे राहणार की न राहणार असे प्रत्येकाच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धडधड लागलेली होती की ठाणे शेवटी शिंदे साहेबांचं ठाणं आहे, दिघे साहेबांचं ठाणं आहे आणि आपला ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे. म्हणून ही सीट कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शिवसेनेकडेच राहायला पाहिजे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांचं प्रत्येकाचं आपलं तळमनाने आपण सर्वजण आपण त्यासाठी मनात विचार करत होतो. पण काही गोष्टी अशा होत होत्या केसरकर साहेब की दररोज टीव्हीमध्ये सकाळी वेगळी बातमी, संध्याकाळी वेगळी बातमी, दुपारी वेगळी बातमी अशा बातम्या चालू होत्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक चलविचल चाललं होतं की आपला इथला आपला स्थानिक हा आपला खासदार, आपला इथं शिवसेनेचा खासदार आणि आता आपलं कसं होणार. जर अशी परिस्थिती बातम्या बघितल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी नाटा साहेबांना फोन करून विचारणार, मला फोन करून विचारणार आपलं काय होते, आपल्याला सीट भेटते का नाही भेटते, का दुसऱ्या कोणाला जाते, मित्र पक्षाला जाते, उमेदवार कोण येणार, अशा सर्व गोष्टी शंका कुशंका आपल्या प्रत्येकाच्या त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चाललेल्या होत्या. म्हणून आज ही महत्वाची आणि तातडीची मीटिंग लावणं हे फार आम्हाला गरजेचं होतं. ज्या दिवशी वर्डीला मीटिंग झाली त्या दिवशी आम्ही काही पदाधिकारी नाटा साहेबांनी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की साहेब हा ठाणे जिल्हा आपला हक्काचा ठाणे जिल्हा आहे, दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे, तुमचा ठाणे जिल्हा आहे, हा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या हातातून गेला नाही पाहिजे. आणि या ठिकाणी जो कोणी उमेदवार असेल हा शिवसेनेचाच धनुष्यबाणाचाच उमेदवार असला पाहिजे असे आम्ही त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो होतो. तरी सुद्धा त्या शंका कुशलता चालू होत्या. मी प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगतो आपण सर्वजण अलर्ट आहात. मला माहिती आहे एक जिल्हा प्रमुख म्हणून काय जबाबदारी असते ही प्रत्येक वेळेस मी या आलोय. इथं नाटा साहेब असेल, बेलापूर विधानसभा असेल, ऐरोली विधानसभा असेल की शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐरोली कोणी असू दे, मित्र पक्ष जरी होता, अपोजिशन वाले जरी होते, तरी सुद्धा ज्या वेळेस निवडणुका झाल्या ज्या वेळेस मित्र पक्षांनी आपल्या निवडणुकांमध्ये आपण समोरासमोर गेलो, मागची मला वाटतं एकूणची निवडणूक सोडली तर बाकीच्या सर्व निवडणुका आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या गेल्या. मग विजय नाटा लढले असेल, मी लढलो असेल, पण कुठे काय आमच्याकडे डिपॉझिट जप्त झाले नाही. आम्ही 4-5 हजार मताच्या फरकानेच आपले उमेदवार पडले असतील. म्हणजे या नव्या मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना तेवढ्याच ताकदीचे, जेवढे दुसरे लोक बोलत असेल तेवढ्याच ताकदीची आपली शिवसेना आहे. आज आपल्याकडे नाही बोललं तरी 32 नगरसेवक आपल्या शिवसेनेचे आहेत, आपले सर्व पदाधिकारी आणि एवढी मोठी संख्या असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काय गरज नाही पडणार की आपल्या इथं उमेदवार आपला
नसला नाही पाहिजे. आपला उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार इथं असला पाहिजे. पदार्थ या ठिकाणी केसरकर साहेब तुम्ही आलात, आमच्या वतीने तुम्ही मुख्यमंत्र्यांना मस्के साहेब आहेत, इथं पाटील साहेब आहेत. आता आमचे सर्व कार्यकर्त्यांची आमची सर्वांची विनंती असणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असलाच पाहिजे. त्यासाठी